आणि न्यूट्रिएंट एनरिचिंग काही क्रॉप्स असतात. ह्याच्यामध्ये जर आपण इंटरक्रॉपिंग करताना जर चांगल्या पद्धतीने त्याला पूर्ण प्लॅनिंग केलं, तर आपलं ॲक्चुअली न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज ऑटोमॅटिकली निगेट होतात. तर त्या प्रकारचं जे 360 डिग्री आणि लाँग टर्म प्लॅनिंग आहे. आता आमचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही युजुअली 1 वर्षाचे नाही करत. आम्ही शेतकऱ्यांबरोबर एंगेजमेंट चालू केलं, तर 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष या प्रकारचं लाँग टर्म प्लॅनिंग त्यांना देतो. म्हणजे कारण की आपण फक्त सीझन टू सीझन विचार केला, तर आपण त्या सीझनमध्येच मर्यादित राहतो आणि त्याच्यामुळे आपल्या मातीची पत कमी होते. पण जर आपण 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा लाँग टर्म व्हिजन बरोबर जर प्लॅनिंग केलं, तर आपण ते सर्व पॅरामीटर्सला मॅच करून ती फर्टिलिटी आणखीन एन्हान्स करू शकतो. आणखी काही प्रश्न कुणाचे? सर, आता जसं तुम्ही म्हटलंय का आम्ही 3 वर्ष 5 वर्ष असा करार करू किंवा त्यांच्यासोबत कन्सल्टन्सी करू. परंतु जे सीझनल क्रॉप आहेत, समजा पिजन पी, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, या बाबतीमध्ये हे शक्य नाही होणार ना सर? म्हणजे फक्त हॉर्टिकल्चर आणि व्हेजिटेबल क्रॉप पुरतच मर्यादित राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. तसं नाही ॲक्चुअली. तर हे जे 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाचे प्रोग्राम आम्ही बोलतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला 12 महिन्यामध्ये जेवढे पण सीझन तुम्ही घेऊ इच्छिता, त्या सर्व सीझन्समध्ये आपण कशा पद्धतीने 360 डिग्री अप्रोच करू शकतो, हे आपण सजेस्ट करतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं सपोज रबीमध्ये तुम्ही एक क्रॉप घेतला, तर तुमचा खरीफमध्ये कोणता क्रॉप असायला पाहिजे, याचं पण आम्ही सजेशन करतो. म्हणजे जे न्यूट्रिएंट आपण डिप्लीट केलेले आहेत, त्याच न्यूट्रिएंटला आणखीन आपण फिक्सेशन कसं करू शकतो नॅचरली. तर ते 360 डिग्री अप्रोच आपण त्याच्यामध्ये देतो ॲक्चुअली. अच्छा. तर आणि एक दुसरं असं होतं सीझनल क्रॉप्स. पण त्याच्या सकट आणखीन कोणते क्रॉप्स आपण घेऊ शकतो, म्हणजे आपलं ओव्हरऑल इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन बेटर. अच्छा. आणि काल एक सांगितलं होतं सर तुम्ही का पर एकर 4,000 ते 6,000 रुपये कॉस्ट राहील याची अंदाजे. बरोबर. तर जे सीझनल क्रॉप्स आहे याच्यामध्ये बेनिफिट कॉस्ट रेशो लक्षात घेता शेतकऱ्यांना ही पण कॉस्ट थोडीशी जास्त होईल. तर ऍक्च्युली ते जे कॉस्ट आहेत, एकतर ते क्लस्टरच्या साईज वरती पण डिपेंड करतं. जेवढा मोठा क्लस्टर म्हणजे जेवढे जास्त बेनिफिशरीज एका कॉन्सन्ट्रेटेड एरियामध्ये, तेवढं कॉस्ट ऑफ डिप्लॉयमेंट आम्हाला कमी होते. अच्छा. कारण की जे ह्युमन रिसोर्स आहे, आता हे जे डिव्हाइस आहे ऍक्च्युली कॉस्ट ऑफ मेकिंग वन ऑफ दिस इज 12 लाख रुपये. तर हे एक डिव्हाइस आम्हाला 12 लाखाला पडतं. तर त्याच एका डिव्हाइसने आणि त्याच एका रिसोर्स पर्सनने जर आम्ही 250च्या बदल्यामध्ये 300-350 लोकांना कव्हर करू शकत असेल, तर आमचं कॉस्ट ऑफ डिप्लॉयमेंट कमी होतं, पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे ही जे कॉस्ट ऑफ डिप्लॉयमेंट आम्ही डेमॉन्स्ट्रेट केलेली आहे विथ द बेनिफिट्स, म्हणजे तुम्हाला 25% इनपुट रिक्वायरमेंट मिनिमम, त्यात सकट इनपुट प्रोक्युअरमेंटमध्ये जे कॉस्ट सेव्हिंग होतं आणि यील्ड एनहान्समेंट, या तिन्ही फॅक्टर्स मध्येच तुमचं एका सीझन मध्ये ती कॉस्ट रिकव्हर होते इन्स्टंटली. तर त्या पद्धतीने ते डिझाईन केलेलं आहे ऍक्च्युली. ओके सर. आणि सध्या विदर्भातल्या याच्यासाठी सर काही हे आहे का तुमचं, म्हणजे फ्रँचायझी किंवा काही आउटलेट वगैरे ओपन करायचे काही प्लॅन वगैरे आहेत का? म्हणजे कन्सल्टन्सीसाठी का? हा, कन्सल्टन्सीसाठी सर. हो, आम्हाला ऍक्च्युली त्या भागामध्ये एंटर व्हायचंय. जसं मी बोललो, आता बीड जिल्ह्यामध्ये आम्ही 1000 शेतकऱ्यांबरोबर एक प्रोग्राम चालू करतोय कॉटन वरती. तसंच आम्हाला विदर्भामध्ये पण ऍक्च्युली आता एंटर व्हायचंय, स्पेशली कन्सिडरिंग द फॅक्ट की आम्हाला पोखरामध्ये मान्यता भेटलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जे 4 ते 6,000 रुपये, त्याच्यामध्ये पण आणखीन कॉस्ट सेव्हिंग होऊ शकते प्रोजेक्टमध्ये विथ सबसिडीज. तर आता त्याच्यात सबसिडी पण भेटली आहे, तर आम्हाला आणखीन त्या भागामध्ये ऍक्च्युली एक्सपॅन्ड करायचं. ओके ओके. कारण पोखरा कसं आहे सर, दर्यापूर तालुका, भातकुली आणि अंजनगाव यातले जास्तीत जास्त गाव पोखरामध्ये इन्क्लूड आहेत. तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना बल्कमध्ये तुमच्यासोबत अप्रोच व्हायला किंवा FPO तयार करून तुमच्यासोबत अप्रोच व्हायला थोडंसं सोपं होईल सर. तर त्या बाबतीत एक तर अप्रोच आम्हाला ऍक्च्युली घ्यायचा आहे. आता जे आम्ही बीड मध्ये 1000 शेतकऱ्यांबरोबर काम चालू करतोय,
ते फार्मर्स फ्रेंड्स ऑर्गॅनिक नावाचं FPO आहे, ज्याच्यामध्ये सध्या 1000 शेतकरी आहेत आणि आय थिंक या वर्षी ते आणखीन 250 शेतकरी त्याच्यामध्ये ऍड करतायत. सर्व सेंद्रिय पद्धतीने कॉटन करायची इच्छा ठेवतात. तर ह्या प्रकारचं जे FPO अप्रोच आहे आणि माझ्या मते पोखराच्या माध्यमातून ऑलरेडी बरेचसे FPOs किंवा शेतकरी गट तयार झालेले. तर त्यांचं इंटिग्रेशन करून आम्ही लार्ज स्केल मध्ये याचं डिप्लॉयमेंट करण्यामध्ये इंटरेस्टेड आहोत. तर आपल्या लक्षात काही शेतकरी ग्रुप्स असतील तर आपण कनेक्ट केलं तर दॅट वुड बी व्हेरी गुड ऍक्च्युअली अँड व्हेरी हेल्पफुल. चालेल सर, थँक्यू सर. आणखी काही प्रश्न आहेत? I found these results. जितकं सर. हॅलो, हा बोला ना जितकं. तुमचं पोखरामध्ये काय आहे, असिस्टन्स काय देणार आहे ते? तुमचे जे चार्जेस आहे तुम्ही 4000 ते 6000 रुपये प्रति एकर सांगताय. आम्ही 1000 एकराचं जर प्लॅनिंग करतो म्हटलं तर ती ह्यूज अमाऊंट होऊन जाते. बरोबर. काय आणि इतका एवढा विदर्भातला शेतकरी अफोर्ड करू शकत नाही. तुम्ही जे आकडेवारी सांगितलं ना एकरासाठी, तर मी स्पेशली ऑरेंजच्या बाबतीत बोलतो. विदर्भ वेस्टर्न महाराष्ट्र हा कन्सेप्ट वेगळा आहे, पण तुम्ही शेवटी एक शब्द वापरला पोखरा. पोखरामध्ये बरेचसे गाव आहेत. आता माझं गाव सुद्धा पोखरात आहे. माझं आमच्या वरुड तालुक्यातले 12 गाव पोखरामध्ये आहे. त्या पोखरामध्ये काय 100% रिएम्बर्समेंट आहे का तुम्हाला? नाही सर, आम्हाला ऍक्च्युली 60% रिएम्बर्समेंट आहे पोखरामधून. म्हणजे 3600 रुपये तुम्हाला देणार. आता तुम्ही एक विचार करा, 250 शेतकरी आपण जोडले. 250 शेतकऱ्याचं क्लस्टर म्हणतो मी, एकरात जात नाही मी. 250, कारण आमच्या इकडे बहुतेक अल्पभूधारक शेतकरी आहे, 2-3 एकराचे बगीचे वाले लोक. एक 700-800 शेतकऱ्याचा जर ग्रुप पकडला तर ओव्हरऑल त्याला इस्टिमेट किती आणि त्याचा पोखराकडून रिएम्बर्समेंट किती आणि शेतकऱ्याचा सहभाग किती, त्याचं कॉस्टिंग करून जर तुम्ही टेकाडे साहेब रामेतीला जर दिलं तर पुढे विचार करता येईल याचा. अगदी बरोबर. निश्चित सर, म्हणजे सरांकडनं मी त्या संदर्भात आपण हे करू, म्हणजे या प्रशिक्षणाच्या व्यतिरिक्त त्या संदर्भात आपण चर्चा करू. आपल्याला आणखी काही टेक्निकल त्यात त्यांच्याकडनं काही हे अपेक्षित आहे का, त्या संदर्भातील आपली काही क्वेरीज आहेत का? दुसरं एक सर असं का तुम्ही म्हटलेलं आहे का मिनिमम 200-250 एकरचा एक क्लस्टर असला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही एक BSc किंवा MScचा स्किल्ड पर्सन ठेवाल. तर तुम्ही जसं आधी म्हटलं होतं का याच्यासाठी मोठ्या अमाऊंट मध्ये डाटा लागणार आहे तुम्हाला कुठलेही कन्सल्ट करायला किंवा ऍडवायझरी रिलीज करायसाठी, तर ते शक्य आहे का सर? ते तर भरपूर टाइम कन्झ्युमिंग गोष्ट असल्यासारखी वाटते. तर 2017 पासून आतापर्यंत आम्ही ऍक्च्युली तीच प्रोसेस करतोय. म्हणजे आम्ही जसं मी काही फोटोज दाखवले ते तर खूप लिमिटेड फोटोज होते, पण आम्ही ऍक्च्युली एक साधारण 15 ते 20 क्रॉप्सची यादी ऑलरेडी आमची तयार केलेली आहे डेटा कलेक्शन करून. तर आमचे ते मॉडेल ऑलरेडी तयार आहेत ऍक्च्युली, रेडी फॉर डिप्लॉयमेंट. काही क्रॉप्स मध्ये ते मॉडेल्स तयार नाही आहेत, काही म्हणजे ऑड क्रॉप्स. तर ते ऑड क्रॉप्स साठी मग आम्ही शेतकऱ्यांबरोबर एकत्र येऊन काम करतो. आणि ऍक्च्युली जे आधी प्रश्न मांडला की एखाद्या नवीन एरियामध्ये जाऊन असं नेसेसरी नाहीये की तो मॉडेल जो पश्चिम महाराष्ट्रात चाललेला आहे तोच एक्झॅक्ट सेम मॉडेल या भागात पण चालेल. म्हणून आम्ही ऍक्च्युली शेतकऱ्यांच्या ग्रुप बरोबर बसून एकदा चर्चा करायचा विचार करतोय, की कारण की प्रत्येक एरियातली परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक एरियातले प्रॉब्लेम वेगळे असतात. म्हणून तिथल्या लोकांबरोबर बसून एकदा जर आम्हाला सेम प्लॅटफॉर्मवरती डिस्कशन करायचा चान्स भेटला की तिथे एक युनिक काहीतरी डिप्लॉयमेंट मॉडेल तयार करता येऊ शकतं, म्हणजे त्या लोकांना पण कम्फर्टेबली ती टेक्नॉलॉजी वापरता येईल. आणि जेवढे ह्या प्रकारचे जसं आज आपण इंटरॅक्शन करतोय तसे जेवढे जास्तीत जास्त इंटरॅक्शन होतात तेवढं लोकांना पण त्या टेक्नॉलॉजी बद्दल आयडिया येते आणि त्यांचे पण मग स्वतःचे आयडियाज यायला लागतात. जसं आता द्राक्ष बागायतदार संघाचं एक्झाम्पल आम्ही बोललो, आम्ही द्राक्ष बागायतदार संघाबरोबर मागच्या 3 वर्षापासून असोसिएटेड आहोत. म्हणून आता ते स्वतःहून आम्हाला बड टेस्टिंग किंवा ब्रिक्स मीटर रीडिंग ह्या प्रकारचे चॅलेंजेस स्वतःहून आणतात, कारण की आता त्यांना टेक्नॉलॉजी बद्दल कम्प्लिटली कॉन्फिडन्स आलेला आहे आणि त्यांना तेवढं अंडरस्टँडिंग झालेलं आहे की त्यांना त्याचे पोटेन्शियल बेनिफिट्स कळतात. आणि ते पोटेन्शियल बेनिफिट कळल्यामुळे ते स्वतःहून
प्रॉब्लेम पिन पॉइंट करून देतात ज्याच्यातून त्यांना फायनान्शियल गेन. तर ह्या प्रकारचं जे कन्सल्टेटिव्ह प्रोसेस आहे स्टेक होल्डर इन्व्हॉल्वमेंटची, ती आम्ही करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. अच्छा. आणि जे टेस्टिंगचा जो खर्च आहे तो या 4,000 ते 6,000 मध्ये इन्क्लूड आहे का ती याच्या व्यतिरिक्त आहे? नाही, तो इन्क्लुडेड आहे. तर पर एकर अच्छा. विदिन द कन्सल्टन्सी चार्ज एक सॉइल टेस्ट, एक लीफ पिट्युअल टेस्ट आणि एक वॉटर टेस्ट इन्क्लुडेड आहे. आणि याच्यामुळे कॉस्ट जी आहे ती क्लस्टर साईज आणि क्रॉप वरती डिपेंडेंट असते. कारण की आम्ही सेम एक फ्री टेस्टचा मॉडेल द्राक्ष बागायतदारांकडे आणि कॅप्सिकम शेतकऱ्यांकडे नेलेलं. तर त्यांना ऍक्च्युली आणखीन डिटेलमध्ये पाहिजे होतं. म्हणजे बड टेस्टिंग द्राक्ष बागायतदारांना 3 वेळा पाहिजे होतं वर्षातून. तसंच जे वॉटर टेस्टिंग आहे इथे पालघरमध्ये त्यांना वर्षातून 2 वेळा करून पाहिजे होतं. तर क्लस्टर वाईज आणि एरिया वाईज आम्ही तो मॉडेल स्लाइटली चेंज करत असतो. पण जे बेस चार्ज आहे म्हणजे जे तुम्ही आता चार्ज बोलला 4 ते 6,000 रुपये, त्याच्यामध्ये एक टेस्ट तर फ्री गॅरंटेड असते. कारण की तो आमचा बेस डेटा आहे. म्हणजे त्या डेटा पासूनच्या वरतीच बिल्डअप होऊन आपण आणखीन ॲडवायझरी तयार करतो. तर ते ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. दॅट इज फ्री ऑफ चार्ज फॉर द कस्टमर्स. आणि कुठल्या कुठल्या पिकाचे मॉडेल तयार झालेत सर? तुम्ही आता एक म्हटलं होतं ना का 10-12 पिकांचे मॉडेल तयार झाले. की ते मला म्हणजे तोंडी बोलताना एक्झॅक्टली सर्व क्रॉप्स करायचे मी कव्हर नाही करू शकणार. मी तुम्हाला लार्ज स्केल मध्ये ज्याच्यामध्ये आमची डिप्लॉयमेंट चालू आहे ते सांगतो. आमचं कॅप्सिकम मध्ये मोठ्या स्केल मध्ये चालतं, ढोबळी मिरची. त्याच्यामध्ये लाल आणि पिवळी पण इन्क्लुडेड आहे. शेडनेट, विदाउट शेडनेट, पॉली हाऊस तिन्ही आम्ही कव्हर केलेले आहेत. आम्ही हिरवी मिरची मध्ये केलेले आहेत सर्व प्रकारचे व्हरायटीज, म्हणजे तुमचं प्राईड नंदिता सर्व G4 सर्व कव्हर केलेले आहेत. त्याच्यात सकट आम्ही पिजन पी वरती काम केलेलं आहे. इनफॅक्ट आम्ही जे इक्रिसॅट आहे त्यांच्याबरोबर पण त्याच्यावरती काम केलेलं आहे. त्याच्या सकट ग्रेप्स आहे, पोमोग्रॅनेट आहे, संत्रा, मोसंबी, त्याच्यानंतर काही आपले फील्ड क्रॉप्स पण आहेत जसं कारलं आहे, कारलं, दुधी, काकडी, टोमॅटो, बटाटा आणि आणखीन बरेच आहे ऍक्च्युली. मी तुम्हाला ती लिस्ट पाठवू शकतो. ओके. नाही आता याच्यातले मॅक्झिमम जे सांगितलं सर तुम्ही एक हॉर्टिकल्चर आणि व्हेजिटेबल जे सीझनल क्रॉप विदर्भातले स्पेसिफिकली पिजन पी असू द्या, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम असे जे पिकं आहेत यांच्याबद्दल अजून मॉडेल तयार व्हायचे आहेत सर अजून तुमचे? नाही, ते मॉडेल तयार झालेले आहेत ऍक्च्युली. ग्राम आम्ही सिग्निफिकंटली कव्हर केलेलं आहे आणि त्याचं डेटा कलेक्शन जे आहे ते आमचं कर्नाटकामध्ये हेविली झालेलं आहे. मी मध्ये जो फोटो दाखवलेला डॉक्टर S.A. पाटलांबरोबर, तर तो ग्रामसाठी खूप पॉप्युलर एरिया आहे ऍक्च्युली. गुलबर्गा आणि बिदर डिस्ट्रिक्ट. तर तिथे आपण ग्रामवरती पण काम केलेलं आहे. मी मोस्टली हॉर्टिकल्चर क्रॉप्स लिस्ट आउट केले कारण की त्याच्यामध्ये आमचं जास्त क्विकली पिकअप झालेलं आहे. फील्ड क्रॉप्स मध्ये आणि सीझनल क्रॉप्स मध्ये थोडा एक्सेप्टन्स साठी वेळ लागतो. फार्मर्स पण मार्जिनल असतात, पण त्याच्यामध्ये आम्ही ऍक्च्युली FPO अप्रोच वापरून त्याला एक्सपॅन्ड करायचा प्रयत्न करतो. आणि जे मॉडेल डेव्हलप झालेत सर त्याच्यामध्ये जसा आता ह्युमन एरर राहतो तसा मशीन एरर किंवा तुमच्या याचा एरर किती? बरोबर. तर तो तुम्ही ऍक्च्युली खूप एक रेलेव्हंट पॉईंट सांगितला. जर फक्त आम्ही हे डिव्हाइस वापरून करत असलो ना, म्हणजे मी जे 5 इनपुटचं मल्टीमोडल सिस्टम बोलली बघा, आणि काल जे आपण डिस्कस केलं ते सिंगल इनपुट वाली सिस्टम होती. तर सिंगल इनपुट वाली सिस्टम म्हणजे नो ह्युमन इनपुट, म्हणजे BSc MSc ऍग्री नाही, फक्त लेबररला हे डिव्हाइस घालून जर आपण फिरवलं विदाउट सॅटेलाइट इमेजेस, विदाउट वेदर डेटा, विदाउट सॉइल पिट्युअल टेस्टिंग अँड विदाउट अँड विदाउट ह्युमन इनपुट, फक्त या डिव्हाइसने जर आपण डिटेक्शन केलं असतं तर त्याच्यामध्ये एक सर्टन डिग्री ऑफ मशीन एरर राहिलं असतं. त्याला आपण फॉल्स पॉझिटिव्ह बोलतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये. फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वाटतंय की हा अल्टरनेरिया फंगस आहे, पण तो ऍक्च्युली आहे ब्लाइट, कारण की ते सिमिलर दिसतात. तर तो प्रॉब्लेम जो आहे तो सिंगल इनपुट आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये होतो. जेव्हा तुम्ही मल्टीमोडल आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतात तेव्हा काय होतं की सपोज, कारण की जेव्हा आपण प्रिडिक्शन होतं ना तेव्हा एक कॉन्फिडन्स लेवल जनरेट होतं. तर
जे मी आता ब्लाइट आणि अल्टरनेरिया फंगसचं एक्झाम्पल सांगितलं, त्याच्यामध्ये सपोज मशीनला वाटत असेल की 60% चान्स आहे की हे अल्टरनेरिया फंगस आहे आणि 40% चान्स आहे की हे ब्लाइट आहे. पण जेव्हा आपण बाकीचे इनपुट्स वापरतो, जसं ह्युमन इनपुट आहे, तर ह्युमन इनपुट जो बीएससी एमएससी आपला मोस्टली एमएससीच असतो, हम्म. तर तो जो हम्म. आपला माणूस आहे त्याचा इनपुट आपल्याला इमिजिएटली आयडिया देतो, कारण की त्याने पण आजूबाजूचा एरिया अनालाइज केलेला असतो. त्याच्याच सकट आपल्याला सॅटेलाइट इमेजने पण बरेचसे जे फॉल्स पॉझिटिव्ह आहेत ते एलिमिनेट व्हायला लागतात. तर हे जे आणखीन 4 इनपुट्स आहेत त्याच्यातल्या एखाद्या इनपुट मधून आपल्याला युजली कळतं की ओके, याच्यामध्ये अल्टरनेरिया फंगस व्हायचा चान्स नाहीये, दिस इज ब्लाइट ओन्ली. तर जे हे मल्टिपल इनपुट्स आहे आणि याच्यामुळे ह्युमन इन्व्हॉल्वमेंट खूप क्रुशियल आहे ऍक्च्युली, की ह्युमन इन्व्हॉल्वमेंट नसलं तर खूप प्रॉब्लेम होतो. ह्युमन इन्व्हॉल्वमेंट असलं की आपल्याला इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स असतो आणि जे ह्युमन इंट्युटिव्हनेस असते, काल ज्याच्याबद्दल मी बोललेलो, ते इंट्युशन इज अनबीटेबल ह्युमनचं. म्हणून ह्युमनला आम्ही डेलिबरेटली प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व ठेवलेलं आहे. इनफॅक्ट जर तुम्ही बघितलं, आणि हा प्रश्न आम्हाला खूप वेळा येतो ऍक्च्युली, पोखरात आम्ही जेव्हा प्रेझेंटेशन केलं तेव्हा रस्तोगी सरांनी पण हे सजेशन दिलेलं की तुम्ही ड्रोनचा वापर करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की डोमेन एक्सपर्टीज वाला कोणी माणूस ऑन फील्ड नसतो त्याच्यामध्ये, कारण की ड्रोनचा जो पायलट असतो, ही इज नॉट अ बीएससी एमएससी ऍग्री ग्रॅज्युएट, ही इज अ ड्रोन स्कूल ग्रॅज्युएट जो फ्लाइंग मध्ये फोकस करतो. तर तो जो एक ह्युमन फॅक्टर इन्व्हॉल्वमेंट आहे, ते मशीनचा एरर ह्युमन कॉम्पन्सेट करतो आणि ह्युमनचा एरर मशीन कॉम्पन्सेट करते. तर ह्या प्रकारचा एक फ्युज्ड मल्टीमोडल सिस्टम आपल्याला फॉल्स पॉझिटिव्ह नाही देत. आणि तसंही जे आपलं वीकली साईट स्पेसिफिक ऍडवायझरी आहे, ती प्रत्येक ऍडवायझरी जी आहे ती आमचे जे कारण की आमची ऑन फील्ड टीम असते आणि एक इन हाऊस टीम असते. तर इन हाऊस टीम इज फ्यू पीएचडीज ऍक्च्युली, जे प्रत्येक रिपोर्टला एकदा चेक करतात स्वतः की हे इनपुट्स होते, हे रेकमेंडेशन होतं, जे इन जनरल आपले विद्यापीठातले इन द केस ऑफ क्रॉप्सॅप जो काम होतो तेच सेम आपण इथे पण करतो. फक्त याच्यामध्ये आपण मास स्केल मध्ये करू शकतो, कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काम एक पीएचडी माणूस पूर्ण अनालिसिस एक रिपोर्ट जनरेट करू शकतो, त्या वेळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅन जनरेट 100 रिपोर्ट्स. तर त्याला तुम्ही विचार करू शकता की आता आपण ह्युमनला इन्स्टेड ऑफ स्टुडंट रायटिंग आन्सर्स इन द एक्झाम पेपर, आता ह्युमनला आपण ऍज द एक्झामिनर ठेवलेलं, की तो फक्त तपासणी करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जे रिपोर्ट दिलेली आहे ती करेक्ट आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी असेल तर ह्युमन इनपुट टाकतो. तर त्याच्यातून आपण जे एरर्स, पॉसिबल एरर्स आहेत त्यांना कम्प्लिटली एलिमिनेट केलेलं आहे. पण नेमकं किती पर्सेंटेज एरर आहे असं काही आढळून आलंय का सर मॉडेल तयार करताना? आमचे जे अनालिसिस आहेत त्याच्यामध्ये 2.3% एरर आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटेड. आणि हे पण आम्हाला ऑब्झर्व याच्यामुळे झालं, कारण की जे आमचे पीएचडी ॲग्रोनॉमिस्ट आहेत ते जेव्हा हे रिपोर्ट चेक करतात तेव्हा त्यांना हे जे एरर आयडेंटिफाय होतात ते फ्लॅग करून ठेवतात. आणि ते फ्लॅगिंग मध्ये आम्हाला हे साधारण 2.3 to 2.7% एरर हा ऑब्झर्व झालेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप केलेला. पण तो आमच्या सिस्टम म्हणजे जे ओव्हरऑल ऑपरेशन्स आहे त्याच्यामध्ये तो एलिमिनेट होऊन जातो, म्हणून शेतकऱ्याला काही त्याचं बर्डन घ्यावं लागेल. ओके सर, थँक्यू सर. अजून कुणाला काही प्रश्न असेल तर आपण आपलं माईक अनम्यूट करून विचारू शकता. जिचकर साहेब, आपल्याला काही विचारायचं आहे आणखी? नाही, मगाशी जे विचार मी, आमची सुद्धा एफपीओ आहे, आमच्या 500 शेतकऱ्यासोबत आम्ही काम करतोय. तर अनायसे पोखरामध्ये आमची गावं आहेत, तर त्याच्यामध्ये जर त्यांनी असं सांगितलं का एक क्लस्टर म्हणून, मगाशी त्यांनी काय प्रेझेंटेशन मध्ये हे होते सागर सर, की जर क्लस्टर अप्रोच असेल तर कास्ट ऑफ जे आहे त्यांचे कन्सल्टन्सी चार्जेस ते कमी होतील. जर तो 4 ते 6 हजाराचा रेट आहे
इंडिव्हिज्युअल फार्मरसाठी आहे आणि एकरसाठी. आपण इथं एकरसाठी न घेता शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून तो विचार करू आणि त्याच्यामध्ये पोखराचा कॉन्ट्रीब्युशन किती, तर शेतकऱ्याचा कॉन्ट्रीब्युशन किती, त्याच्यामध्ये असं दोघांमध्ये विभागून आपण एक प्रस्ताव सादर करू. हो हो बरोबर आहे. तो आपण एसओ साहेबांशी पण डिस्कस करू शकू. पोखरामचा कन्सर्न असल्यामुळे आपले SDO आहे कारण आणि याच्या म्हणजे नोडल आपला हा प्रोग्राम आटोपल्यानंतर तो विषय घेऊन आपण सरांसोबत तो विषय आपण प्रत्यक्ष डिस्कस करू. चालेल. आणखी कुणाचे काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. अन्यथा आपण सेशन या ठिकाणी कन्क्लूड करू. आणि कुणाचे प्रश्न असेल आपल्याला लिखित स्वरूपातही मांडायचे असेल तर आपला हा व्हॉट्सअप ग्रुप चालू आहे. आपण लिखित स्वरूपात या व्हॉट्सअप ग्रुपला आपले प्रश्न टाकू शकता, जेणेकरून आम्ही नेरकर सरांकडे ते फॉरवर्ड करू आणि त्या प्रश्नाची उत्तरे आपल्यापर्यंत पोहोचू. तर नेरकर सर कुणाचे माईक ऑन नाहीये, त्याच्यामुळे कुणाचा प्रश्न नाही असे आपण गृहीत धरू आणि आपण कन्क्लुजन कडे वळू. तर धन्यवाद नेरकर सर. सर आवाज येतोय सर माझा? हो 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 येतोय. धन्यवाद नेरकर सर. खरं तर रामेती अमरावती मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता वापर हा विषय प्रशिक्षणामध्ये प्रथमच स्पष्ट करण्यात आला आणि सदर प्रशिक्षण घेण्यापूर्वी आम्हाला बऱ्याच अडचणी होत्या त्यात, याच आपण मॉड्यूल कसं तयार करावं, परत यासाठी व्याख्याते आपल्याला कोण उपलब्ध होतील आणि प्रशिक्षणार्थ्यांचा कसा रिस्पॉन्स असेल यासाठी. पण सर आपल्या माध्यमातून आम्हाला एक पॅकेजेस मिळालं, त्यामुळे आमचे बरेचसे प्रॉब्लेम जागीच सॉल्व्ह झाले. जसे आपण आम्हाला मॉड्यूल तयार करायला पण मदत केली, तसेच आपण एक उत्तम व्याख्याते म्हणून पण आम्हाला 2 दिवस वेळ दिला आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून. तसेच आपले व्याख्यान इतकं छान होतं मार्गदर्शन की प्रशिक्षणार्थीही आम्हाला त्याचप्रमाणे रिस्पॉन्स देत होते. जवळपास 30 ते 32 प्रशिक्षणार्थी कालपासून आपल्याला जॉईन आहात. त्याच्यामुळे रामेती अमरावती आपले मनपूर्वक धन्यवाद मानते सर. याचा निश्चितच आपल्या कृषी विभागातील शेतकरी अधिकारी कर्मचारी यांना फायदा होईल. यात आपले कर्मचारी इन्क्लूड होते सर ट्रेनिंग मध्ये. ते विस्ताराच्या माध्यमातून ही जी आपण 2 दिवस माहिती दिली ती निश्चित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील. आणि आज आमच्या डॅशवर आमचे संस्थेचे प्राचार्य आलेले आहेत. सर देखील कालपासून या प्रशिक्षणाला जॉईन होते. हा खूप इंटरेस्टिंग विषय होता सर. आम्ही दोघंही कंटिन्युअस हा विषय ऐकत होतो. तर मी सरांना प्राचार्य सरांकडे माईक हँडओव्हर करते. सर आपल्याशी 2 शब्द बोलतील. माननीय प्राचार्य सर. नमस्कार. कालपासून आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात प्रशिक्षण घेत आहोत. तर आपल्याला कालही मी आपण बोललो की टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजीज आहेत आणि त्याचा अडॉप्शन रेट फार क्विक आहे. म्हणजे एक टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस होते आणि फार क्विकली अडॉप्ट होते सर्वच ठिकाणी. फक्त शेतकऱ्यांचे किंवा ऍग्रिकल्चरच्या बाबतीत एक बघितलं तर आपल्याला त्यात थोडंफार स्लो असा म्हणजे राहतो, स्लोनेस किंवा लॅग म्हणू शकतो की शेतकरी काही म्हणजे आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा कुठल्या इतर अडचणींनी म्हणा किंवा मिसइन्फॉर्मेशन म्हणा, त्यामुळे थोडस अडॉप्शन कमी राहतं. परंतु आपण जर का एक एक्झाम्पल सेट करत गेलो कुठल्या एरियात, आपण जसं बोललो की पालघरमध्ये आपलं एक एक्झाम्पल ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे आणि पालघरमध्ये एक्झाम्पल एस्टॅब्लिश झालं द्राक्ष बागायतदार संघासोबत झालं, तसंच आमच्या विदर्भ, आम्ही स्पेशली अमरावती डिव्हिजनला कॅटर करतो. तर या भागामध्ये जे आपले अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील जे काही आज आपण बघितले की मी आवर्जून काही जे प्रगतीशील शेतकरी किंवा FPO आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित केले होतं आजच्या सेशन करता. तर यांच्या माध्यमातून जर का आपण समोर जर जाऊ शकलो तर या भागातही एक एक्झाम्पल सेट होतील आणि अत्यंत मेहनती आणि टेक्नॉलॉजी मी जसं बोललो की अडॉप्ट करायला उत्सुक असे शेतकरी या भागात आहेत. तर आपल्याला आपण जसं नेरकर साहेब बोलले की पोखरामधून काही सबसिडाईज आपले हे करता येईल प्रोजेक्ट, आपण त्या संदर्भात डिस्कस करू. तर या संदर्भात आपण जर का एका दिशेने समोर गेलो, आपण हॉर्टिकल्चरल क्रॉप पासून जरी सुरुवात केली तर एक एक्झाम्पल या विभागात जर का सेट झालं
तर उद्या चालून आपल्याला एक ते लोकांना दाखवून यांना किंवा इतर शेतकऱ्यांना तिथे येऊन प्रोत्साहित करायला सुद्धा एक चांगला हे राहील. तर मी याच डायसवरनं निरकर सरांना एक विनंती करतो की एक आपण ओपनिंग ब्रेक थ्रू म्हणून जर का या संधीकडे जर का बघितलं, आपण प्रोफेशनल आहात, ओपनिंग ब्रेक थ्रू म्हणून जर का बघितलं आणि ही जर का ऑपॉर्च्युनिटी दोघां शेतकरी जे आहे एफपीओ मधले शेतकरी आणि आपण मिळून एका कन्क्लुजनवर येऊन जर का आपण सुरू केलं तर निश्चितच आपण जी टेक्नॉलॉजी म्हणजे प्रसार करत आहे त्याचा या भागातील शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि आजचा हे जे प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी काल आणि आज जे आयोजित केलं त्याचा आमचा जो मूळ हेतू आहे तो साध्य होईल. तर मी नेरकर सरांना अशी विनंती करतो की निश्चित त्यांनी आता हा लॉकडाऊनचा पिरियड आहे, एक या भागात एक व्हिजिट घ्यावी, रामेती अमरावती या संदर्भात एक इनिशिएटिव्ह घेऊन आपल्यासोबत येऊन या भागात फिरण्याचा किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा कृषी विभागाचे जे फील्डवरचे अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने तर आपण एका चांगल्या दिशेने या संदर्भात समोर जाऊ अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी उपस्थित झाले आहे यांनाही एक विनंती करतो की आपल्या भागात जे काही एफपीओज असतील आणि त्या एफपीओना जर का आपण या टेक्नॉलॉजी संदर्भात ब्रीफ इंट्रोड्यूस जरी करू शकत असाल आणि त्यांचे काही प्रश्न असतील किंवा त्यांना काही सोल्युशन्स पाहिजे असतील त्या संदर्भातील तर ते आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कसे सोडवू शकू याकडे. आणि सरांनी जसं सांगितलं पोखरा अमरावती विभागातील भरपूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, त्यातील जर का गट असतील तर तो एक आपल्याला ऍडिशनल बेनिफिट म्हणून आपल्याला त्याकडे बघता येईल. तर या ठिकाणी नेरकर साहेबांनी उपस्थित राहून जो वेळ दिला त्यांचा त्याबद्दल मी रामेतीच्या वतीने तसेच जे प्रशिक्षणार्थी उपस्थित झाले आणि जे शेतकरी बंधू या ठिकाणी उपस्थित झाले ऐन वेळेवर त्यांना फार कमी कालावधीमध्ये आपण कळवलं होतं त्या सर्वांचे रामेतीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि परत असे प्रशिक्षण आपण याच प्लॅटफॉर्मवर समोर घेऊ अशी मी ग्वाही देतो आणि मॅडमकडे सोडतो. धन्यवाद सर. तर नेरकर सरांचे परत मनपूर्वक आभार सर. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून 2 दिवस आम्हाला वेळ दिला याचा निश्चितच पुढे फायदा होईल आणि तसेच प्रशिक्षणार्थी जे जॉईन राहिले कालपासून त्यांचेही रामेतीच्या वतीने धन्यवाद मानते आणि आम्ही रामेती अमरावती इथेच रजा घेतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.